संभाजीनगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत वाद उफाळून आलेला आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी 10 वर्षांपासून मी लोकसभेसाठी इच्छुक असून ही गोष्ट उद्धव ठाकरेंनाही सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर खैरेंकडून नेहमी डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। दानवेंचे हे आरोप खैरेंनी फेटाळून लावलेत। दानवेंना विरोधी पक्षनेते केलं, त्यांना डावललं असतं तर ते इथपर्यंत आले नसते असं प्रत्युत्तर चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंना दिलंय। साहेबांचा मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही। साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो, साहेब आमच्या संपर्कात असतात, आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो। खैरेंचं नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच। चंद्रकांत खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का? अशा काही हो, नेहमीच करतात। त्याला काय, आजच काय, नेहमीच करतात। त्यांचं असं म्हणणं आहे की मला सातत्यानं खैरे साहेब डावलत असतात। मला काय माहिती, कारण डावलत असतात मी इथपर्यंत ते आले पण नसते। माझी मागणी नोंदवलेली आहे, शेवटी मिळो ना मिळो। पण सर्वे पण जर दानवेंना मिळालीच उमेदवारी तर मग पक्ष म्हणून तुम्ही काम करणार, कारण ते सारखेच डावलतात खैरेंना मिळालीच तर। पण मी सांगितलं, मी पक्षाचा बांधील सैनिक आहे। मागच्या 2 टर्म इच्छा व्यक्त केलेली असताना मी निवडणूक प्रमुख होतो, मला तिकीट नाही भेटलं तरी, हे तुम्हाला सांगतो। त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत। गुरु मी ते त्यांचा शिष्य तोच आहे। कालही मला मातोश्रीमध्ये बोलला होता अंबादास की मी तुमचा शिष्य आहे का नाही? हो, आणि तुमच्याकडे रेकॉर्ड झाले नाही ते, तुमच्याकडे जेव्हा विरोधी पक्षनेता झाल्यानंतर रेकॉर्ड झालेले होते, मग ते जरा बोला ना तुम्ही काय। 5 वर्ष मी काम केलं, लोकांनी मला खासदार म्हणूनच त्यांनी ट्रीट केलं, कारण खासदार म्हणून जे काही मी कामं करत होतो ते त्यांना तेच वाटले, बाबा आपण खैरे साहेबांकडे जाऊन खैरे साहेबांकडे गेलं काम होतं हे म्हणून माझं काय, जनता म्हणते। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय, मात्र राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप काही निश्चित झालं नाहीये। जागा वाटपाचं 80% काम पूर्ण झालं असून आज किंवा उद्या जागा वाटप निश्चित होईल असा दावा महायुतीतील नेत्यांकडून केला जातोय। तर महाविकास आघाडीचंही जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। मात्र काही जागांवर अजूनही तिढा असून वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये हा तिढा सुटण्याची शक्यता आहे। आमचा तर 80% पेपर आम्ही सोडवून टाकलाय ऑलरेडी। म्हणजे अजितदादांना कुठल्या सीट्स म्हणजे घोषित करायच्या ते त्यांनी कधी करायचं त्यांनी ठरवायचं, ते करू शकतात। सीएम साहेबांनी कधी करायचं त्यांना अधिकार आहे, ते करू शकतात। आम्ही ज्या सुटल्या होत्या त्या घोषित केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आमचा 80% पेपर सुटला आहे। 20% पेपर आम्ही लवकर सोडवून टाकू। जागा वाटप जवळजवळ संपलेलं आहे। आता काही मित्र पक्षांच्या जागांसंदर्भात शेवटचं त्याच्यावर चर्चा होईल आज उद्याकडे। राहुल गांधी मुंबईत आहेत, काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत आहेत। उद्याच्या सभेला उद्धव ठाकरे स्वतः जात आहेत। याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे की ऑल इज वेल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली। हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढणार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीनं हातकणंगलेमध्ये उमेदवार न देता बाहेरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव राजू शेट्टी यांनी ठेवला। हातकणंगलेची जागा सहज जिंकू शकतो असा विश्वास देखील राजू शेट्टी यांनी बोलून दाखवला। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हातकणंगलेची जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मिळाल्याचं बोललं जातंय। अशावेळी उद्धव ठाकरे ही जागा राजू शेट्टींसाठी सोडणार का, की राजू शेट्टी यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यास आग्रह धरणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगतेय। भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष विरुद्ध इतर अशी जी काय लढाई आहे त्या लढाईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाट्याला ती जागा आली असं मी ऐकलं आणि तेव्हा त्याच्यामध्ये ही जागा पारंपरिक माझी आई मी त्या ठिकाणी सातत्यानं लढत आलेलो आहे। तेव्हा आघाडीनं उमेदवार उभा न करता किंवा शिवसेनेनं उमेदवार उभा न करता मला बाहेरून पाठिंबा द्यावा आणि ही लढत मी सहज जिंकू शकतो हे सांगण्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो होतो। आमची भूमिका आहे की राजू शेट्टींना सुद्धा या आमच्या महाआघाडीमध्ये कशा पद्धतीनं सामावून घेता येईल, कारण
त्यांच्यासारखे शेतकऱ्यांचे नेते संसदेमध्ये असायला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की मी महाविकास आघाडीमध्ये नाहीये, शिवसेना युबीटीकडे ही जागा आहे, त्यामुळे त्यांची मदत नाही. त्यांनी नक्कीच पाठिंबा मागितलेला आहे. त्याच्यावरती आता माननीय उद्धव साहेब आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात.